मंडळी, तुमचा विश्वास बसणार नाही, पण आज आपण उपवासासाठीची जलेबी बनवणार आहोत, तीही फक्त एक बटाटा आणि थोडासा साबुदाणा वापरून. खरं वाटत नाही आहे, पण अतिशय मस्त रसरशीत अशी जलेबी तयार होते. याच्यामध्ये पनीर खवा काहीच वापरलेलं नाही आहे. मिक्सरमध्ये साबुदाणा आणि भगर घ्यायची आहे, छान मस्त बारीक होईपर्यंत ग्राइंड करायचं आहे. नंतर हे सगळं पीठ चाळून घ्यायचं आहे, जितकं शक्यतोवर बारीक होईल तेवढं बारीक करायचं. त्यानंतर मिक्सरमध्ये एक उकडलेला बटाटा अशा पद्धतीने चिरून घालायचा. त्यामध्ये भगरीचं आणि साबुदाण्याचं तयार केलेलं पीठ घालायचं. अतिशय बारीक फाईन आपलं पीठ असायला हवं, कुठेही जाड कण याच्यामध्ये नसावे. त्यानंतर 2 चमचे फ्रेश घरचं दही घातलेलं आहे. मस्तपैकी छान याला पेस्ट अशा पद्धतीने चिकट होईपर्यंत ग्राइंड करून घेतलं आहे. चिमूटभर आपण इथे खाण्याचा सोडा घातला आहे. त्यानंतर फूड कलर घातलेला आहे, पिवळा खाण्याचा रंग. उपवासात खात नसाल तर स्किप करा. त्यानंतर 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत जिलेबीसाठी इथे पाक तयार करून घेऊया. साखर आणि पाणी आपण व्यवस्थितपणे हलकंसं चिकट होईपर्यंत, आपल्याला एक तारी पाक नको आहे, हलकासा चिकट हवा आहे. छान पाकाला उकळी आली की रंग घालून गॅसची फ्लेम बंद करूया. जिलेबीचं मिश्रण पायपिंग बॅगमध्ये भरून मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये किंवा साजूक तुपामध्ये तुम्ही ही जी उपवासासाठीची जिलेबी आहे ती तळून घेऊ शकता. तर नवरात्रीला काहीतरी गोड खावंसं वाटत असेल तर अशा पद्धतीची ही जी उपवासाला चालणारी मस्त फराळी जिलेबी आहे ती तुम्ही नक्की करून बघा. एकदम मस्त रसरशीत आणि आतपर्यंत पाक मुरलेली जिलेबी तयार होते आणि करायलाही अजिबात जास्त वेळ लागत नाही. तळलेली जिलेबी लगेचच गरमागरम पाकामध्ये 5 मिनिटांपर्यंत मुरवत ठेवूया. आपली ही उपवासासाठीची नवरात्री स्पेशल जिलेबी तयार आहे. तर नक्की रेसिपी ट्राय करा. धन्यवाद.